साक्षात् मयि श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपलं साधन निरूपण चाललेलं आहे, चौथा समास. त्याच्यात शिष्य नाशिवंत काय टाकायचं हे शिष्याच्या आता लक्षात आलेलं आहे. पण नाशिवंत टाकताना पंचमहाभूत नाशिवंत आहेत आणि त्यांची उपासना करून संत महानुभाव राहिलेले आहेत. मग हे कसं काय हे त्यांना कळत नाही आता, की पंचमहाभूत तर सगळी बाजूला करायचे पण उपासना त्यांचीच. हे शिष्याचं म्हणणं कळल्यानंतर समर्थ म्हणजे श्री गुरु त्यांना देहाच्या बद्दल आणखी सगुण आणखी निर्गुण यांचं काय नातं आहे, कसं आहे हे सगळं समजावून सांगतायत. त्यासाठी त्यांनी 4 देहांचं सांगितलं की स्थूल देह आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म देह राहतो, त्याच्या मागे कारण देह आहे. मूळ या स्थूल देहाचे लिंग देह वासनात्मक साचे राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देह. अज्ञान देह म्हणजे ज्याला आपण कारण देह म्हणतो, ज्याला आपण शून्यावस्था म्हणतो, ज्याला आपण गाढ झोपेची अवस्था म्हणतो, ती सगळी एकच आहे. आणखीन अज्ञान हे सगळ्या जगाचं जीवात्वाचं वगैरे कारण असल्यामुळे, तसंच गाढ झोपेतनं जागृती आणखीन स्वप्न ही दोन्हीही येत असल्यामुळे त्याला कारण देह असं म्हटलेलं आहे. कारण देह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान तया नाव महाकारण देह बोलीचे. अज्ञान हे कारण देहाचं स्वरूप आहे. मग त्याच्या पलीकडे ज्याच्यामुळे हे मला कळताय, अज्ञान कळताय, ते तत्व मागे आणखी ते मी आहे, तो आत्मा मी आहे. इथपर्यंत साधक जाऊन पोचला. मग तिथे सगळ्या वृत्ती नाहीशा झालेल्या आहेत बाकी, पण सोहम शिल्लक राहिलेला आहे. आता फक्त सोहम, तो मी आत्मा, किंवा सगुणाच्या संदर्भात नाम, एवढंच फक्त शिल्लक राहिलेलं आहे. मग तो मी आत्मा हे जे आहे एवढीच फक्त काय म्हणूया विचार, त्याच्याहून दुसरा कसला विचार नाहीये, दुसरं कसलंही भान नाहीये. हा एवढाच जो विचार आहे त्याला महाकारण देह म्हणतात. आणि गेल्या वेळी म्हटलं की त्यालाच सविकल्प समाधी म्हणतात, त्यालाच ध्यान असं म्हणतात. हे ध्यान कशावरती करायचं ते वेगवेगळं असू शकतं. इथे सोहमवरती किंवा नामावरती ते ध्यान केलं जातं आणि त्याच्यातनच आपण समाधीपर्यंत जातो. समाधीमध्ये पूर्णपणे लक्ष, पूर्णपणे एकरूपता असं तिथे झालेलं असतं. आणि त्यावेळेस तो जो सोहम ही वृत्ती आहे, सोहम वृत्ती आहे, तो विचार आहे. महाकारण देहाचं स्वरूपच फक्त विचार हे आहे. तिथे देह वगैरे असा वेगळा दाखवता येण्यातला नाहीये. देह ही संकल्पना जरी तर देहांच्या सापेक्ष आपण त्याला म्हणत असलो तरी देखील सोहम ही केवळ वृत्ती आहे, केवळ सूक्ष्म विचार आहे, दुसरं काहीही नाहीये. त्याला महाकारण देह म्हणतात. मग आता महाकारण देह तिथे सुद्धा मी आहे. 6 अहम, मीची अत्यंत सूक्ष्म जाणीव आहे, म्हणजे द्वैत आहे, म्हणजे अज्ञान आहे. महाकारण देह जरी ज्ञानाच्या प्रांतात येत असला तरी देखील त्याच्या तिथे अज्ञान हे आहेच, कारण तिथे वृत्ती आहे. अजूनही तिथे मीची जाणीव आहे.
अतिशय सूक्ष्म असली तरी आहे ती तिथे. आणि जोपर्यंत ह्या जाणीव आहेत तोपर्यंत ते अज्ञान आहे. मग ज्या वेळे वृत्ती नाहीशी झाली, आता ती पण नाहीशी झाली, तरी मनाचा थारा सुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्तीपासून. सोहम हे सुद्धा नाहीसं झालं, अहम नाहीसं होतं, सहा नाहीसं होतं. हे झालं की मनाचं स्वरूपच जात. मन जे आहे ते मी अमुक आहे, तमुक आहे, विचार, तरतऱ्हेचे विचार, तरतऱ्हेचे संकल्प, त्याच्यावरती विचार, सगळे हे मनाचं स्वरूप आहे. माऊलींची फार छान मनाच्या संदर्भात ओवी आहे की वाया मन हे नाव एरवी हे कल्पनाची सावे, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. की मन त्याला नाव दिलंय पण वास्तविक ती फक्त कल्पना आहे. आणि म्हणून ती कल्पना सांडून आहे तरी ते परब्रह्म आपणची आहे. ती कल्पना सुटली म्हणजे सहा अहम ही सुद्धा कल्पना आहे. तिथे मी आलेला आहे आणि मी आलेला आहे म्हणजे ती कल्पना आहे. ही कल्पना सुटली म्हणजे मनाचं मन पण नाहीसं झालं. त्यासाठी पण जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरात पाणी असतं, पाण्यामध्ये सगळं प्रतिबिंब पडतं. ते पाणीच आटलं, प्रतिबिंब राहणार आहे का? नाही. तसं मनरूप जो पट आहे, ज्याच्यावरती, पट म्हणजे कापड, ज्याच्यावरती हे संसाराचं चित्र संपूर्ण रेखलं गेलेलं आहे, त्याच्यावरती ते उमटलेलं आहे. आता त्या कापडाचाच आधार नाहीसा झाला की तो संसार राहणार आहे का? तोही नाहीसा होणार आहे. म्हणून म्हणतात इथे समर्थ की तरी मनाचा थारा सुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्तीपासून. म्हणजे मनाचं मन पण नाहीसं झालं. आता मन नाहीसं होतं ते फक्त गाढ झोपेतनी समाधीत. बाकी व्यवहार करत असताना त्या मनाचं मन पण जातं, म्हणजे त्याच्याकडे अलिप्तपणे पाहिलं जातं. ते मी नाहीये हे पक्क झालेलं असतं. आणि त्यामुळे मनाचे जे खेळ चालतात ते साक्षीत्वाने पाहिले जातात. याला मनाचा बाध होणं, अंतःकरणाचा बाध होणं असं म्हणतात. म्हणजे मनाचं स्वरूप कळलंय, त्यामुळे त्याची जी पॉवर असते, त्याचं जे आपल्यावरती बंधनं असतात ती सगळी नाहीशी होतात. असं झालं म्हणजे भवसिंधू त्यातलं खरेपणच निघून गेलेलं आहे. भवसिंधू जरी राहिला तरी ते पाणी राहिलेलं नाहीये तिथे. ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. माऊली सांगतात की येथे एकची लीला, तर लीला म्हणजे हा जो भवसिंधू आहे ते तरुण जाणारे फक्त जे सर्व भावे मज भजले, माझे जे पूर्णपणे झोकून देऊन असं माझं भजन करतात, म्हणजे स्वतःलाही विसरतात, त्यांच्यासाठी हे भवजळ जे आहे, जिथे ह्या संसाराचं चित्र उमटलेलं आहे, ते जळ असून नसल्यासारखं होऊन जातं. मग काय होतं? संसाराची बंधनच इथे गेलेली आहेत, देह तादात्म्य गेलेलं आहे, जगत सत्यत्व गेलेलं आहे. मग जग नाहीये, मी देह नाहीये, कर्तृत्व कुठून येणार आहे? काहीच नाहीये तिथे. म्हणून प्राणी निश्चितार्थे सुटला भवसिंधूपासून, पुनरावृत्तीपासून. मग प्राणी निश्चितार्थे सुटला भवसिंधूपासून, पुनरावृत्तीपासून, सॉरी. मग तिथे जन्म मरण जे आहे, ज्याला कारण वासना आहे, ज्याला कारण जगत सत्यत्व आहे, हे जे बंधन आहे, तर हे सगळं बंधन आपोआप नाहीसं होतं. आणि बंधन गेलं की प्राणी सुटलेला आहे ना, तिथे मोक्ष आहे. बंधनात कशाने पडतो हे आपण पाहिलं होतं की तीन गाठी ज्या असतात, तीन जे मुख्य आहे
की देह तादात्म्य, मी म्हणजे देह आहे ही खात्री, ती असल्यामुळे माणूस विषयात रमतो. जगत सत्यत्व, ते विषय सगळे सत्य आहेत असं वाटतं, म्हणून माणूस जगात रमतो. पण हे सगळं जातं, कर्तृत्व जातं, मी करता आहे हे सगळं निघून जातं. आणि असं गेल्यामुळे तो निश्चितपणे पुनरावृत्तीपासून, म्हणजे परत जन्माला येण्याच्या चक्रातून निश्चितपणे सुटतो. आणि हेची जाणं भक्तीचे फळ. इतका वेळ ज्ञानाच्या बद्दल बोलले. त्याच्यानंतर शिष्याचा जो प्रश्न होता की पंचभूतांची सेवा केली म्हणजे भक्ती ज्यांनी केली, म्हणून हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मूळ, निस्संग आणि निर्मळ आत्मा होईचे स्वये. त्यांनी जी पंचभूतांची सेवा केली म्हणजे उपासना जी केली दैवताची, ते दैवताची उपासना म्हणजे पंचमहाभूतांची उपासना नव्हती. तिथे त्या मूर्तीमध्ये परब्रह्म आहे ह्या पद्धतीने त्यांची उपासना होती. त्यामुळे दिसायला जरी ती उपासना त्या मूर्तीची असली तरी देखील त्यांच्या अंतःकरणात जो भाव होता तो परब्रह्माच्या बद्दल होता. तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे की केला मातीचा पशुपती परी मातीसी काय म्हणती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समाये. केली काशाची जगदंबा परी कासे नव्हे आंबा. म्हणजे मातीचा शिवलिंग केलं, पूजा केली आणि परत विसर्जन केलं. मातीची पूजा केली होती का शिवाची पूजा केली होती? पूजा जी केली होती ती तिथे शिवाची केली होती, मातीची नव्हती. कास नावाच्या धातूची आंबा आहे. पूजा त्या काशाची केली जाते का आंबेची केली जाते? म्हणून तू पंचमहाभूतांची सेवा केल्यानंतर ते सुटले की नाही म्हणून जो प्रश्न विचारला, ती पंचमहाभूतांची पूजा नव्हती, ती त्यांची सेवा नव्हती, तर ती जी पूजा होती ती त्या दैवताची होती, ती परब्रह्माची होती. त्यांची खात्री होती की हे परब्रह्म आहे, आणखीन हे भक्तीचं फळ आहे. म्हणून त्यांनी जी सेवा केली, त्यांनी जी भक्ती केली देखील त्यांचा संसार मूळ पूर्ण तुटलं. आणखीन ते आत्मरूप झाले, कारण त्यांनी जी उपासना केली ती आत्म्याची केली. ती त्यांनी ह्याची केली नाही, पंचमहाभूतांची केली नाही, मातीची केली नाही उपासना. त्यांनी जी उपासना केली ती परब्रह्माची उपासना केली होती. इथे भाव मुख्य आहे. भाव आहे म्हणून ती उपासना तिथे ज्याचा बद्दल त्यांनी केला होता तिथपर्यंत पोचते. आता मानस पूजा करतात, मानस पूजा करताना समोर काहीही नसतं, पण तरी देखील ती पूजा त्या भगवंतापर्यंत पोचते. का पोचते? तो भाव असतो म्हणून पोचते. आणि तो भाव सगळ्यात मुख्य आहे. पुढे सांगतात की संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैचे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोन्हीच ठाव नाही. मोक्ष म्हणजे संघाच्या पूर्णपणे पलीकडे जाणं. संघ नाही, संघ नाही म्हणजे काय आहे? त्यांचा अखंड विचार नाही. आपण संघ ठेवतो म्हणजे काय असतं? केवळ शरीराचा संघ नाहीये, हा मनाचा संघ आहे. अखंड जे विचार करत राहतो त्या एखाद्या गोष्टीबद्दल त्यावेळे त्याचा संघ होतो. जसं ध्यायते विषयां पुंसः संगस्तेषुपजायते, स्पष्ट सांगितलंय की विषयांचं चिंतन केलं की त्या विषयांचा संघ होतो. म्हणजे संघ हा प्रत्यक्ष त्या वस्तूचा घडला पाहिजे असं नाही, त्याच्या विचाराच्या चिंतनाच्या मुळे हा संघ घडतो. म्हणून मनाने तिथनं बाहेर पडणं सगळ्यात महत्वाचं आहे, ते मनाने बाहेर पडणं. तसं बाहेर पडणं की मोक्ष आहे तिथे ठेवलेला. आणि असं बाहेर पडल्यानंतर ज्याला लक्ष्य म्हणतात, लक्ष्य म्हणजे आपण वेध घेतो की नाही, आपल्याला माहिती आहे की तिरंदाजी म्हणा किंवा नेमबाजी म्हणा, त्याच्यात एकात एक असे गोल सर्कल असतात आणि मधल्या बिंदूवरती बरोबर मारायचं असतं, त्याला लक्ष्य असं म्हणतात. किंवा अर्जुनाच्या वगैरे आपल्याला माहितीये त्या पक्षाचा डोळा, कथा माहिती आहेत आपल्याला सगळ्या.
केवळ त्याच्याकडे बघितलं, ते लक्ष. आणि अलक्ष म्हणजे न बघणं. आता सगळं जर का जग ब्रह्म आहे, मी आणि माझं यांचा संघ सुटलेला आहे, तिथे काय बघणार आणि कशावरती लक्ष केंद्रित करणार? सगळं ब्रह्मरूपच आहे. लक्ष्यही नाहीये, आणखीन अलक्ष्यही नाहीये. तसं काहीही नाहीये. दूरचा पदार्थ अलक्ष्य जरी असला, त्याच्यावरती नेम धरता येत नसला, तरी देखील तोही ब्रह्मरूपच आहे. जे काय आहे तिथे ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाहीये, हे 100% खात्री झालेली आहे. असं असल्यामुळे तिथे आपोआपच मोक्ष आहे, ठेवलेला आहे. आत्मा म्हणून देखणी असं मिठी, घालू जाता मोक्षाची तुटी. म्हणून या उठा उठी आत्मनिवेदन करावे. जर का दृश्य पदार्थांच्याच कडे बघत गेलो, त्यांच्या विचार करत राहिलो सारखं, तर मोक्ष मिळणार नाही. कारण दृश्य पदार्थात आपण जाता रमायला लागलो, विषयात रमायला लागलो, तर मोक्ष मिळणार नाही. म्हणून आत्मनिवेदन सातत्याने करा. संघाचा त्याग करायचा आहे ना, मग काय काय आहे आत्मनिवेदन? जड, चंचळ, निश्चळ पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. पदार्थ माझे माझे ज्याला म्हणते, ते सगळं बाहेरचं, मन, काया, वाचा, काय उरलं? सगळं देवाचे आहे. ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. किती पद्धतीने आपल्याला सांगितलंय दासबोधात. या दासबोधातल्या सगळ्या अवघ्या आहेत. किती पद्धतीने सांगितले की आहे ते तुके देवाचे, तिथे माझं काही नाही. येथ तुझे काही नाही, भुलला आहेस काही. तुझं काही नाही म्हणजे व्यावहारिक सत्तेत सगळं आहे, पण वास्तविक पाहिलं तर मी आणि माझं यांना जागा नाहीये. तिथे केवळ परमार्थ आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आत्मनिवेदन करताना हे मी याच्यापासून अलिप्त आहे, माझं नाही, ते माझं जे असतं ते मी कसं असेल, हे माझं आहे, ठीक आहे, त्याचा उपयोग करून घेते मी, पण आहे ते तुझे देवाचे. देवाने मला दिलेले, देह मला देवाने दिलाय, घर मला देवाने दिलाय, नातेवाईक देवाने दिलाय. देवाने दिलाय म्हटल्यानंतर माझं काय उरलं तिथे? त्याच आहे, तो कधी जे काय हवाय ते तो नेणार आहे. वेळ झाली की देह नेणार आहे, माझं माझं ज्याला म्हणते ते जाणार आहे, सगळं जाणारच आहे. म्हणून आत्मनिवेदनाचा म्हणजे या पद्धतीचा पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, हा विचार ठेवायचा. मग हे आता कोणी केलं? चंचल आत्मनिवेदन जे आहे हे केलंय कोणी? ईश्वराने केलं. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाच अंश, त्याचा तोची, आपण असं ठावं नाही. चंचल आत्मनिवेदन म्हणजे सगळं जे आहे सगळीकडे तो ईश्वर व्यापून आहे की नाही आहे. आपण म्हणतो जळीस्थळी काष्ठी पाषाणी वगैरे म्हणायला म्हणतो आपण, सगळं प्रत्यक्ष भावना असते का? तो व्यापून आहे, त्याचा तो चिम्मी कुठं वेगळी आहे. आपण कोण चोर आणिला मध्ये समर्थ विचारतात. एक प्रकृती जगदाकार, दुसरा पुरुष आणि तिसरा चोर आपण. दासबोधातच आहे. हा कुठून मधनं आणला? तो आणला आणि त्याच्यामुळे मी अडकलीये तिथे, आपण आणल्यामुळे. म्हणून चंचळ करता तो जगदीश, त्याचा तो आहे, मी म्हणून काहीही नाहीये. आणि शेवटचं आत्मनिवेदन जे आहे तर ते निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे तिथे फक्त मोक्ष आहे. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा.
चंचल म्हणून काही नाहीये, ईश्वर सुद्धा नाहीये, ईश्वर देखील माईक आहे. माया निर्माण झाल्यावर तो मायेमध्ये निर्माण झालेला आहे. मग तो खरा कसा असेल, तो पण येतो आणि कल्पांताच्या वेळेस त्याचाही नाश होतो. मग तो खरा कसा असेल? फक्त परब्रह्म खरा आहे. ह्या पद्धतीने जेव्हा विचार केला जातो, आत्मनिवेदन ह्याला म्हणतात. असं जेव्हा केलं जातं की तेथे मी नाही, तू नाही, कोणीही नाही. आपण आत्मषटक वगैरे म्हणत असतो की मनोबुद्धी चित्तानि अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे वगैरे वगैरे आपण म्हणत जातो. त्याच्यात काय आहे? त्याच्यातनं गुरुर नैव शिष्य इथपर्यंत गेलेले आहे. म्हणजे मी तू कसलाही ठाव नाहीये. हे कधी? ज्यावेळी ह्या सगळ्यातनं खरोखरी आपण पूर्ण बाहेर पडू, ज्यावेळी ती स्थिती स्थिर होईल, त्यावेळची ही गोष्ट आहे. आणि ती जरी झाली तरी देखील गुरूंच्या बद्दल ती जी काय म्हणूया आदर, प्रेम, भक्ती ती जशीच्या तशी राहते. नाहीतर ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या बद्दल एवढ्या ओव्या लिहिल्या नसत्या. समर्थांनी सद्गुरूंचं, रामाचं एवढ्या प्रेमाने वर्णन केलं नसतं जर का तो भाव राहत नसता. तर तो राहतो. म्हणून इथे 33व्या याच्यात सांगतायत की ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची, जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत. असा जो कोणी आहे तो कसा परत जन्माला येईल? तो ब्रह्मरूप झालेला आहे. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, असं झालेला आहे तो. पण हे कशाने झालेलं आहे? जाणून भक्ती केली. त्या देवाचं स्वरूप जाणून त्यांनी भक्ती केली. त्यांनी मातीची भक्ती केली नाही, तर मातीच्या मागे असलेल्या त्या परमात्म्याची त्यांनी भक्ती केलेली आहे. आणि अशी जी भक्ती आहे तर ती देवालाही अतिशय आवडते. जो ईश्वर आहे त्याला स्वरूपाचं स्वतःच्या विस्मरण कधीही नाहीये. तो नित्यमुक्त आहे. म्हणून आपण त्याची उपासना करतो. ब्रह्म मी आहे हे त्याला निश्चित माहिती आहे. आणि तरी पण तो त्या संस्कारांच्या मुळे, सगळ्या जगाच्या संस्कारांच्या मुळे जग निर्माण करतो, ते चालवतो. मग त्याला अशी भक्ती करणाऱ्याचं जो स्वरूपाला येऊन मिळतो त्याच्याबद्दल अतिशय प्रेम वाटतं. जगी जाणता भक्त होऊन राहे, मनाच्या श्लोकात आहे. कुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, म्हणून म्हटलेला आहे. असा जो दास आहे तर तो धन्य आहे. मग अशी जेव्हा भक्ती होते ह्याला पराभक्ती असं नाव आहे. म्हणजे ब्रह्म होऊन ब्रह्माला भजतो त्याला पराभक्ती नाव आहे. आणि तया ते मी माथा मुकुट करी अशी ओवी आहे. मला तो भक्त अत्यंत प्रिय आहे असं भगवंत सांगतात. अशी करता येते का? ब्रह्म होऊन त्या ब्रह्माचीच परत पूजा कशी करता येईल? येते. जग दिसत नाही का? दिसतं. पण मग हे कसं? अमृतानुभवात एक फार छान ओवी आहे की देव देवळ परिवारू की जे कोरून डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा? प्रश्न विचारतात. आपण याला वेरूळला जर का गेलो असलो कधी, तिथलं कैलास लेणं जे आहे त्याच्यात एका खडकातनं आधी कळस मग पाया अशा पद्धतीने ते कोरलेलं आहे. वर्ण सुरुवात केली आहे एकाच खडकात. आणि त्या एका खडकातनं देऊळ, आतला देव, त्या देऊळ प्रत्यक्ष, तिथल्या ओवऱ्या, तिथले सगळे भक्तगण, जे काय कोरीव काम आहे ते सगळं एका दगडात नाही. पण तरी पण आकार वेगळे आहेत. आपण त्यांना देवाची जी तिथे शंकराची जी पिंड आहे त्याला नमस्कार करतो, बाकीच्याचा आनंद घेतो, ओवऱ्यांमध्ये बसतो. आपण बसण्यासाठी काही त्या मूर्तीवरती जात नाही, बसायला आपण ओवऱ्यातच बसतो. म्हणजे जरी एका दगडातनच हे सगळं घडलं असलं
तरी आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार करतो. तसंच हे जे सगळं विश्व आहे ते एका परमेश्वराचंच आहे. त्यांच्याशी व्यवहार करताना तसा वेगवेगळा करायचा, पण आतून मात्र खात्री असते की हे जे सगळं दिसतंय हे केवळ ब्रह्म आहे. अशी भक्ती केलेली देवाला अतिशय आवडते. पूर्वी दास्यत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार की. पूर्वी त्या परमेश्वराचं, त्या ईश्वराचं ज्याचं आपण नाम घेत होतो त्याचं दास्यत्व केलं होतं. दास्यत्व केलं होतं म्हणजे काय केलं होतं? त्याची आपण पूजा करत होतो, सेवा करत होतो, दास्यत्व केलं होतं. आता मी ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याचा मी स्वामी आहे. ईश्वराचा स्वामी आहे. ब्रह्म हे ईश्वराचा स्वामी आहे, स्वरूप आहे. मग काय करायचं? त्याचं महत्व सांभाळायचं की नाही? निर्गुण रक्षून सगुण बोलावे, सगुण रक्षून निर्गुण बोलावे. का असं सांगितलेलं आहे? कारण सगळ्यांच्यासाठी सगुण आवश्यक आहे. जरी हा त्या सगुणाच्या पलीकडे गेला असला तरी मागून येणाऱ्यांना सगुणाचा आधार आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे. मग लोकांच्या वरती उपकार नाही का हा सगुणाचं महत्व ठेवलं तर? आणि हे जे काय म्हणूयात, ज्ञान प्राप्त झालेले महात्मे असतात, संत असतात, त्यांच्या अंतःकरणात त्या सगुणाबद्दल विलक्षण प्रेम पण असतं. त्यांची इतका काळ उपासना केलेली असते की त्याचं प्रेम आपोआप आलेलंच असतं. आणखीन त्या प्रेमाच्या मुळे त्या आनंदासाठी ते सगुणाची भक्ती करत राहतात. निर्गुण जो आहे तो आनंद रूप आहे, तिथे आनंद अनुभवता येत नाही. सगुण जो आहे त्या सगुणाच्या प्रेमाचा, भक्तीचा आनंद प्रत्यक्ष अनुभवता येतो, त्रिपुटीतनं अनुभवता येतो. तसा आनंद निर्गुणाचा अनुभवता येत नाही. म्हणून सगळे संत सगुणाला झुकत माप देतात, सगुण जास्त चांगलं म्हणून म्हणतात. ते ह्यासाठी की तिथे आनंदाचा भोग घेता येतो, आनंद प्रत्यक्ष अनुभवता येतो आणि निर्गुणाच्या ह्याच्यात आनंद रूपता येते, मजा नाही येत. सगुणाची जी मजा आहे ती निर्गुणात नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की ह्या सगळ्या कारणांनी सगुणाचं महत्व ठेवायला लागतं. इतरांना पण बुडवू नये नाव पावलेनी पार म्हणून म्हटलेलं आहे. आपण नावेतनं नदी ओलांडली, मग माझं काम झालं ती नाव बुडवून टाकायची का? नाही, इतरांना उपयोगी पडते ती. तसंच सगुण जे आहे, सगुण दैवत जे आहे, तर ते इतरांना उपयोगी पडतं. म्हणून सगुण रक्षून निर्गुण बोलावे. सगुणाचं महत्व कधीही टाकायचं नसतं. सगुण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संतांना देखील आवड आहे त्यांची, आणखीन आपल्यासारख्यांना तर ते आवश्यकच आहे. त्याच्या आधाराशिवाय आपण निर्गुणापर्यंत पोहोचू शकत नाही. आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घे आणि मजपासी सांगणे अनुभवा तुला. शिष्याला आता सांगतायत की तुला हे सगळ्या पद्धतीने मी सांगितलं, आता आणखीन काय बोलणार? आता तू विचार कर, स्वतः विचार कर, प्रत्यक्ष विचार करत राहा. नाशिवंत काय आहे तुला सगळं सांगितलंय, कुठच्या हद्दीपर्यंत नाशिवंत आहे त्याचा विचार कर, ते सगळं त्याग कर. तुला अनुभव आलाच पाहिजे, कारण तुझं चित्त शुद्ध आहे, तू शांत आहे, तू सुमन आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती. अर्जुनाला म्हणतात ना भगवान, म्हणूनच तर त्याला विश्वरूप दाखवलं त्यांनी. इतर कोणाला दाखवलं का? नाही दाखवलं. ह्या शिष्याचा तसा होता. म्हणून समर्थ सांगतायत की तू नाशिवंत पूर्ण टाकलायस, परत त्याचा विचार कर, तुला अनुभव येईल तो मला तू आता सांग. आता पुढील ये समासी, शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करून या तयासी सांगते स्वामी.
इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम ऐका सावध वर्म आत्मज्ञानाचे. आता शेवटच्या म्हणजे 5व्या समासात अनुभव निरूपण असंच त्याचं नाव. तिथे शिष्य अनुभव सांगणार आहे. आणखीन त्याच्यात जर का काही राहिलं असतं ते तर श्री गुरु ते त्याला सांगणार आहेत, आणखी दृढ करणार आहेत त्याचा तो अनुभव. इथे आता हा समास पूर्ण झालेला आहे. आता शिष्य अनुभव निरूपणाच्या समासाच्या ह्याच्यात सुरुवातच जो करतोय तो जय जयकारांनी करतोय. कारण स्वामींनी त्याला आनंदरूप केलेलं आहे, मोक्ष हातात दिलेला आहे. मोक्ष पाणी असा शब्द समर्थांनी दासबोधात वापरलेला आहे. मोक्ष पाणी म्हणजे ज्याच्या हातात मोक्ष आहे, जो मोक्ष देतोय असा. म्हणून शिष्य इथे जय जयकार करतोय की जय जय स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे. जय जयकार करतोय. जय जयकार कधी करतो? जेव्हा श्रेष्ठत्व आपण मान्य करतो. जय जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्या यशाचा सगळा महिमा सगळीकडे पसरलेला असतो. प्रत्यक्ष असतो असं नाही, पण ते ब्रह्मरूप असल्यामुळे ते सगळीकडे व्यापून आहेत ना. म्हणून यांचा जय जयकार करणं अगदी बरोबर आहे. स्वामी म्हणतोय. स्वामी कोणाला म्हणतात? जो आपला मालक असतो त्याला स्वामी म्हणतात. आणखीन श्री गुरु हे शिष्यासाठी सर्वे सर्व असतात. त्यांचं प्रत्येक वाक्य शिष्यासाठी वेदवाक्यासारखं प्रमाण असतं. सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर म्हणजे ईश्वरत्व हे नियमनासाठी आहे. ईशिता हा जो गुण आहे तर त्याचा अर्थ नियमन करणं हा आहे. आणखीन ईश्वर सगळ्या जगाचं नियमन करतो. श्री गुरु ब्रह्मरूप आहेत म्हणून त्यांना सर्वेश्वर असं म्हटलेलं आहे. आम्ही अनाथ आहोत. का अनाथ आहोत? कारण आम्ही या जगात गुंतलो होतो. कोण विचारताय? पण अनाथांचं जे मूळ आहे, माहेर, मूळ जे आहे तर ते परब्रह्म आहे, म्हणजे सद्गुरु आहे. म्हणून आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे. तुमचा जो कृपा दृष्टी होती त्याच्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. ह्या दुःखमय अशा जीवनातनं मी बाहेर पडलोय. त्याचं जे होतं त्याच्याकडे आता मी साक्षीत्वाने बघायला लागलो. कटाक्ष शब्द जो आहे ना तो अंतिम प्रमाण ह्या अर्थी आहे. कट अक्ष, अक्ष प्रमाण, अंतिम प्रमाण. वेदवाक्य जे आहे ते अंतिम प्रमाण आहे, उपनिषद वाक्य. आणखीन श्री गुरूंचा जो वाक्य आहे ते अंतिम प्रमाण आहे. कृपा आहे तिथे. म्हणून तुमच्या कृपा कटाक्षाने माझ्या जीवनाचं सार्थक झालं आहे म्हणून मी जय जयकार करतोय. अशा पद्धतीने पहिल्याच ओवीमध्ये त्यांनी जय जयकार केलेला आहे. आपलं सगळं दुःख, सगळा त्रास, दैन्य, दैन्य कसलं? परिस्थितीचं नाही, दैन्य मनाचं असतं. आपल्याला ती गोष्ट माहिती असेल की एक साधू राजाकडे गेला, त्याला कमंडलुका काहीतरी पाहिजे होतं, हवं होतं, त्याचा गेला होता कामातनं म्हणून राजाकडे गेला. की सगळ्यात जास्तीत जास्त कोणाकडे असतं? राजाकडे. गेला, थेट आत गेला, त्याला काही कोणी अडवलं नाही. राजा देवघरात होता आणि ईश्वराकडे मागणी मागत होता की देवा माझं हे असंच ठेव, माझं सगळी मुलं बाळ वगैरे 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 प्रार्थना करत होता देवाची. साधूने ऐकलं आणि परत फिरला. राजाने विचारलं की तुम्ही आला होता, तुम्हाला कसली गरज आहे का? मला सांगा, मी देतो काय हवं असेल ते. साधू म्हणाला की एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे काय मागणार? राजा जे मागत होता
ते ईश्वराकडे मागतच होता ना. म्हणजे मागणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दैन्य संपत नाही. दैन्य जे असतं ते आणखीन काहीतरी हवा, ही जी अपूर्णता आहे त्यामुळे असतं. शांती मंत्र आहे की पूर्णमद पूर्णमिद मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. त्या पूर्णाशी ज्यावेळी मी एकरूप होते ना त्यावेळी मी पण पूर्ण होते. तोपर्यंत माझ्या जीवनात अपूर्णता ही कधीही संपत नाही आणि म्हणून मी खटपट करत राहते सारखी. अपूर्णता हा आपल्या जीवनाचा कायमचा काय म्हणूया नेचरच आहे. कोणालाच जे मिळत आहे त्याच्यात पूर्ण समाधान आहे असं नसतं. एवढं सगळं आहे खरं, पण टिकेल का एवढी तरी भावना असते. अखंड हे जे सगळं असतं त्याच्यात दैन्य त्याला म्हणतात. आणखीन हे दैन्यवाण जीवन सगळं नाहीसं होऊन पूर्णत्व आलेलं आहे. पूर्णत्व परब्रह्म फक्त पूर्ण आहे आणि त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे पूर्णत्व आलंय. तिथे समाधान, शांती, तृप्ती, प्रसन्नता, निर्भयता, काय काय शब्द आहेत, सगळे सत्य आहेत. जे असे असतात ते सगळे असेच असतात. स्वामी स्वरूपानंद पावसचे जे आहेत त्यांचं एक खूप छान आहे की सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मळ अंतःकरण मितमधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, ही षडविध लक्षणं त्यांनी जगदंबेची आण म्हणून म्हटलेले. वाहतो जगदंबेची आण, ही साधूची लक्षणं आहेत. अखंड प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता अथिली चेत चित्ता, असं त्यांचं असतं. आणि प्रसन्नता ही पूर्णत्वामुळे येते. पूर्णत्व तिथे एकरूप झाल्यामुळे असतं. सगळा मग तुकाराम महाराज आनंदाच्या डोहात का होते? काय परिस्थिती होती त्यांची? उद्याची भ्रांती होती, तरी देखील त्यांचा आनंद जसाच्या तसा होता. ह्याला कारण ते आनंद रूप झालेले होते. त्यांचं दैन्य गेलेलं होतं. गरिबी असेल पण दैन्य नव्हतं. नाहीतर त्यांनी तुकाराम आपलं शिवाजी महाराजांचा नजराणा जसाच्या तसा परत नसता पाठवला. म्हणून सार्थक जे मनुष्य जन्माचं आहे, सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्ष करून, सार्थक जे आहे मनुष्य जन्माचं सार्थक ही स्थिती प्राप्त करून घेण्यात आहे. आपण यथेच्छ जेवावे उरले ते अन्न वाटावे, समर्थ सांगतात. म्हणजे आधी आपण तृप्त व्हावं, आणखीन मग ते ज्ञान इतरांना द्यावे. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे. सगळ्या बाजूनी आपल्याला सांगितलेलं आहे समर्थांनी. आपण वाचत जातो, त्यातला अर्थ लक्षात घेत नाही. तो माझ्यासाठी सांगितलाय हे लक्षात घेत नाही. प्रत्येक शब्दाच्या मागे जर का अर्थ आपण लक्षात घेत गेलं ना, तर त्या मनाच्या श्लोकात, त्या दासबोधात, त्या आत्मारामात काही अर्थ आहे, आपल्याला उपयोग होईल त्याचा. नाहीतर आपण कोरडेच्या कोरडे राहू. ते गंगेची कथा आहे ना की माणसं गंगेत स्नानाला जातात. वास्तविक पाहिलं तर पूर्णपणे पापमुक्त व्हायला पाहिजेत, पूर्ण शुद्ध व्हायला पाहिजेत, पण का नाही होत? कारण त्यांची पाप ते गंगेत स्नान करायला जाताना वाटेत उतरून जातात, घाटावरती थांबतात. यांनी गंगेत स्नान केलं की ताबडतोब त्यांच्या मानगुटीला बसतात. थोडक्यात काय आहे, मन स्वच्छ पाहिजे. आणि मन स्वच्छ होतं ते ह्या भावानी, ह्या उपासनेने, ह्या शुद्ध कर्माने, त्यांनी मन स्वच्छ होतं. आणि असं स्वच्छ मनच त्या स्वच्छ परब्रह्मात एकरूप होण्यासाठी योग्य होतं. असा जेव्हा अत्यंत निष्काम कर्माने चित्त शुद्ध झालेलं आहे, निष्काम उपासनेने चित्त शांत झालेलं आहे, पूर्वपुण्याईमुळे मुमुक्षुत्व आलेलं आहे. कुठलं पूर्वपुण्य? हेच निष्काम कर्माचं. त्याला शुद्ध पुण्य असं नाव आहे. त्याच्यामुळे त्या मुमुक्षुत्व आलेलं आहे.
मुमुक्षुत्वाच्या ह्याच्याप्रमाणे वाटचाल करायला लागलं की सद्गुरू भेटून देतो ईश्वर, सद्गुरू ज्ञान देतात. या सगळ्या पायऱ्या आपोआप होत जातात आणि शिष्याला इथे या मिळालेल्या आहेत. मग शिष्य पुढे म्हणतो की या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती माया माईक सोन भ्रांती वरपडा झालं होतं. ह्या मनाच्या संगतीमुळे, मनाची संगत म्हणजे काय, त्या वासना तिथे राहतात ना, अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या असतात. आणि संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये आणि जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आलं सगळं. जन्म जो परत मिळतो त्या वासना अतृप्त असतात, त्या पूर्ण करण्यासाठी परत जन्म मिळतो. वासना कधी संपतात, ज्या वेळे हे मिथ्या आहे, त्याच्यात काही अर्थ नाहीये, हे जेव्हा पूर्णपणे होतं तेव्हा त्या वासनांना थारा उरणार कुठनं. मी मन नाही म्हटल्यानंतर त्या मनाचं कसं काय हे होणार. बँकेत आमचा जॉईंट अकाउंट होता, माझं नाव त्याच्यातनं काढून घेतलं, त्या अकाउंटचा माझ्याशी संबंध राहील का? काहीही नाही राहणार. तसं ह्या मनाच्या संगतीच्या मुळे, तिथल्या वासना ज्या होत्या त्याच्यामुळे पुनर्जन्म चाललेला होता. पण मी मन नाही, माझा अकाउंट नाही राहिला तो. मग त्या अकाउंट मध्ये जे काय आहे वासनांचं भांडार, ते माझ्यापर्यंत आता येतच नाहीये, माझा तिथे संबंधच नाहीये. पण माझं माझं मी समजत होतो तोपर्यंत मी गुलाम झालेलो होतो. माया माईक आहे, पण तरी देखील तिने मला भ्रम सकळाट जो टाकला होता त्यामुळे मी दुःखी होऊन बसलो होतो. जी मी मानवी किंकर एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर यातायातीचा. स्वतःला सांगतोय तो, स्वतःच्या स्थितीचं वर्णन करतो. किंकर म्हणजे किन्न करोती, काय करणार नाही, तो सगळं जे स्वामी सांगेल ती प्रत्येक आज्ञा किंकर जो असतो त्याला मान्य करायला लागते. मी मनुष्य जन्मामध्ये त्या वासनांचा यांचा किंकर होऊन राहिला होतो, ते जसं सांगतील तसं मी वागत होतो. पण तुमच्या कृपेमुळे एकाएकी झालो विश्वंभर. आता मी विश्वाला व्यापून उरलेलो आहे, पूर्णपणे विश्वांचा स्वामी झालेलो आहे मी. आणि संदेह तुटला थोर यातायातीचा, आता मला परत जन्म मिळेल, त्याच्यासाठी मला पुण्य केलं पाहिजे तर चांगला जन्म मिळेल, आता दान केलं तर मला त्याप्रमाणे पुढल्या जन्मात भोगायला मिळेल वगैरे सगळं जे होतं ते संपूर्ण संपलेलं आहे. कारण मला संदेहच उरलेला नाहीये. मी माणूस म्हणजे काय म्हणूया, मी जीव नाहीये ह्याची मला खात्री झालेली आहे. जग सत्य नाहीये, खात्री झालेली आहे. वासना मनाच्या बरोबर आहेत, माझा त्यांच्याशी संबंध नाही, हे पक्क झालेलं आहे. आणि असं असल्यामुळे मी विश्वंभर आहे. माझ्याबद्दलच्या, माझ्या स्वरूपाबद्दलचा मला जो काही संदेह होता तो सगळा संपलेला आहे. म्हणून मला आता जन्म घेतले पुनरावृत्ती हे आता परत यातायाती नाही, येणं जाणं नाही, हे काहीही नाहीये. मी संसारी होऊन सुटलो, पहिलं पार पावलं, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. ह्या संसाराच्या कचाट्यातनं मी आता सुटलोय. हा संसार मला त्याच्या बरोबर वाहत नेणार नाहीये. संसरती, जो सरत जातो, अखंड बदलत जातो, त्याला संसार म्हणतात. मी त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. भोवरा असतो बघा नदीत, त्याच्यात अडकला माणूस की गोलगोल गोलगोल फिरतो. त्याच्यातनं बाहेर पडायचं तर असं म्हणतात की तळ्यात जाऊन त्याच्यानंतर तो कापून बाहेर यायला लागतो. तो बाहेर नाही पडला तर त्याच्यात तो बुडतो, मरतो. तसा मी आजवर या संसाराच्या चक्रव्यूहात जो अडकलेलो होतो तो तिथेच घुटमळत होतो, तिथेच अडकलो होतो. त्याच्यातनं मला बाहेर पडता येत नव्हतं, वाट शोधत होतो, दुःखी होतो.
पण आता मी त्याच्यातनं सुटलोय आणि पहिलं पार पावलेलो आहे. त्या सगळ्यातनं मी आता बाहेर पडलोय. विषय व्याळे मिठी तिधलिया मुठी ताठी तोय तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय रूपी जो महासर्प होता, तर त्याच्यामुळे मी ताठरलो होतो, पूर्णपणे या जगात अडकलो होतो. हलता येत नव्हतं त्याच्यातनं, त्याच्या तावडीतनं. ते गुरुकृपा दृष्टीमुळे तो सर्प निर्विष झाला. विषय रूपी म्हणजे जगद रूपी जो सर्प होता, त्याच्यातलं सत्यत्व निघून गेलं. त्याचा माझा संबंध नाही. देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, हे पक्क झालं. त्या विषयांचा माझा संबंध संपल्यामुळे मी या संसारी होऊन सुटलो, पहिलं पार पावलं. आणि मग आता मला काय अनुभव आहे? मीच सकळ विस्तारिलो सर्वभूती. मी ब्रह्म असल्यामुळे सगळीकडे मी व्यापून आहे. प्रत्येक भूतमात्रामध्ये मीच आहे. उपनिषदात शिष्यांनी वर्णन केलेलं आहे की अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठे गिरेरिव. पर्वताच्या शिखरांप्रमाणे माझी कीर्ती आहे. वास्तविक आहे का? नाही. पण मी सगळीकडे व्यापून आहे, कुठेही मी नाही असं नाहीये. ही माझी स्थिती झालेली आहे. मग मी प्रसिद्ध आहे की नाही? आहे. उदारे प्रसिद्धे वगैरे निवृत्तीनाथांना विशेषण लावले. निवृत्तीनाथ कुठे प्रसिद्ध होते? ज्ञानदेवांच्यामुळे प्रसिद्धी पावले. पण प्रसिद्ध का म्हटलेलं आहे? कारण ते विश्वरूप होते म्हणून. विश्वरूप असल्यामुळेच मीच सकळ विस्तारिलो सर्वभूती, असा या शिष्याचा अनुभव आहे. मी करू न करता, मी परेहू न परता, मज मध्ये वार्ता मीपणाची नाही. मी व्यवहार सगळा करतो, पण मी काही करत नाही. म्हणजे कसं? जसं भगवान श्रीकृष्णांचं होतं ना, की मी काहीही करत नाही. सगळं मी करताना दिसतो, पण मी काहीही करत नाही. ब्रह्म जे आहे, तर त्याला काहीही करण्यासाठी मन नाही, बुद्धी नाही, हात नाही, पाय नाही, काहीही नाहीये. ते कसं काय करेल? त्याला अक्रीड म्हणतात, अक्रिय म्हणतात. अपादपाणी, अजिव्ह, अनेत्र, सगळ्या पद्धतीने त्याला हे काहीही नाहीये. ते आकाशासारखं आहे. मग असं असल्यानंतर ते काही करू शकत नाहीये. मी करू न करता म्हटलेलं आहे. जरी व्यवहार करताना दिसलो तरी मी काही करत नाही. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसींची. फार छान ओळी आहे की देहवर आपल्या पद्धतीने, व्यवहारिक पद्धतीने काम करताना, हिंडताना, उठताना, बसताना दिसतोय. पण मनाची जी बैठक आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्मच आहे, वेगळी विचार देखील करायची गरज नाहीये. ती सहज स्थिती झालेली आहे. ती जी आहे ती जराही मोडत नाही. तरी बैसका न मोडे मानसींची. मी परेहून परता म्हटलेलं आहे. परावाणी म्हणून असतात. तर परावाणी म्हणजे काय आहे? 4 वाणी आपल्याला माहिती आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी सगळ्यात स्थूल आहे. आपण जे उच्चार करतो, प्रत्यक्ष ऐकता येईल असं बोलतो, त्याला वैखरी म्हणतात. आणखीन त्याच्याहून जे सूक्ष्म आहे, तर तिला मध्यमा म्हणतात. मध्यमा जी असते ती तोंडातल्या तोंडात बोलणं म्हणा, मनातल्या मनात बोलणं म्हणा, तिला मध्यमा म्हणतात. आपली बडबड फार मध्यमेत चाललेली असते. स्वतःशी आपण जे बडबडत असतो, अखंड बोलतोय. मी काय करायचंय आता? एवढी कामं उरली आहेत, ती मला कसं बोलली, सगळं जे काय चाललं ते मध्यमेत चाललेलं असतं. काय करणार? माझ्याच्याने काही परमार्थ होत नाहीये, करायला हवाय खरा, मध्यमेत चाललेलं आहे.
हे बोलायला ऐकायला चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षात कसं काय माझ्याच्याने व्हायचं? मध्यमेत विचार आहे. सगळे हे जे आहेत ते मध्यमेतले विचार असतात. त्याच्याहून जे सूक्ष्म आहे ती पश्यंती आहे. पश्यंती म्हणजे काय बघते ती? तिला अर्थ कळलेला असतो, काय बोलायचं आहे हे कळलेलं असतं, पण ते शब्दबद्ध झालेलं नसतं. तेवढं अर्थ लक्षात येतोय, मला कळलाय, पण मला सांगता येत नाहीये. शब्द नाहीयेत माझ्याकडे अजून ते सांगायला. पश्यंती वाणी कळलेलं आहे, लक्षात आलेलं आहे, ती पश्यंती वाणी आहे. आणि जी स्फुरद रूप असते, जिथनं हे सगळे विचार आणि हे सगळं स्फुरण होतं ज्ञान, तिला परावाणी असं म्हणतात. अंतःकरणाचं ती स्वरूप आहे, मायेचं ती स्वरूप आहे, स्फुरद रूप आहे. ब्रह्माला स्फुरण झालं की मी आहे, मी एकटा आहे. स्फुरण झालं ना, त्याला माया म्हणतात. तीच परा. म्हणून अंतःकरणाचं स्वरूप, मायेचं स्वरूप, परेचं स्वरूप हे एक आहे. आणि मी ब्रह्म आहे, मी परेहून परता आहे. मज माझी वार्ता मीपणाची नाही. मी म्हणून वेगळा कोणी नाहीच आहे. मीपणाचा गंध नाहीये माझ्यात. पूर्वी त्या मी असा, मी तसा, मी असं करणार आहे, तसं करणार आहे, सगळं मीपणाचं चालायचं. त्या मीच्या तालावरती मी नाचत होते. आणखीन मी अशी नाचता नाचता किती जन्म घेतले माहित नाही. पण जेव्हा मी सोडून दिला, नाशिवंताचा त्याग केला, त्यावेळी मी टाकला ना, सगळं दिलं असं बोलणारा कोण आहे? तू आहेस. तो पण गेला पाहिजे. मी पण जेव्हा टाकला, तर त्यावेळेत मी परब्रह्मरूप झाले. तेव्हा मायेचा त्याग झाला. मीपणा पहिल्यांदा जन्माला आला, मी आहे, आणि शेवट जातो. नेहमी अगदी पहिल्यांदा जे येतं ते शेवट जातं. पहा, डब्यात 4-5 पुड्या भरल्या मी. तळातली पुडी आधी भरली, पण ती निघते सगळ्यात शेवटी. तसंच असतं हे, की मीपणा आधी आला, आणखीन तो सगळ्यात शेवटी जाणार. पण माझ्यामध्ये आता मीपणाचा अंश देखील नाहीये. माझी वार्ता मीपणाची नाही. अहंकार ब्रह्मरूप झालाय, आत्मरूप झालेला आहे. आता मी देह, मी काळी, मी गोरी वगैरे काहीही उरलेलं नाहीये. जे आहे ते देहाचं आहे. माझ्याशी संबंध नाहीये देहाचा. देह काळा असेल, देह गोरा असेल, देह आजारी असेल, देह निरोगी असेल, जे असेल ते देहाच्याकडे आहे, माझं संबंध नाही. माझी वार्ता मीपणाची नाही. तैसे हे निज बीज गाळी व मीपणाचा पुंज, तो मुरालिया सहज सिद्धचे आदी अंती. हा अहंकार जो आहे निज बीज आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. मुळात तो आहे, त्याच्यावरती हे सगळे बाकी बुद्धी मन वगैरे नाचत असतात. कारण मी करणार, मला मुख हवाय, सगळे हे मीच्या मध्येच असतात ना, त्याच्याच तालावरती असतात. म्हणून बीज जो आहे तो अहंकार आहे, अत्यंत सूक्ष्म बीज आहे ते. आणखीन तो गाळी व मीपणाचा पुंज म्हटलेला आहे. त्या मीपणातनं सगळं जे जन्म मृत्यू हे या बीजातनं निघतं. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. आपण लाह्या आणतो ह्याच्यातनं, पंढरपूर किंवा कुठलंही प्रसाद म्हणून. लाही का आणतो? बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, यासाठी लाहीचा प्रसाद दिला जातो. की ते मीपणाचं बीज, वासनेचं बीज, हे सगळं तिथे जळून जाणं अपेक्षित आहे. आणि मग जन्म मरण त्या भाजलेल्या बीमधनं परत अंकुर फुटणार नाहीये. तसा हा
निज बीज जे आहे तर ते पूर्णपणे भाजून टाकलेलं आहे. त्याच्यात तर मीपणा, गाळीव जो होता तो नाहीसा झालेला आहे आणि तो मुरला आहे, तो नाहीसा झालाय. म्हणून आता सगळीकडे केवळ मला ब्रह्माचा अनुभव आहे, दुसरं काहीही नाही. वेळ झाली. असा शिष्याचा संकल्प जाणून बोले भवरिपू, संसार सरपू भग्न दर्पू केला जेणे. भवरिपू म्हणजे ह्या जगाचा शत्रू. जगाचा शत्रू म्हणजे काय आहे तर त्याच्यात जो जगाच्या सत्यत्वाचा शत्रू आहे त्यांनी शिष्याला उपदेश केलाय की जग सत्य नाही आहे, नाशिवंत आहे, ते तू टाक. शिष्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर श्री गुरु सांगतायत, छान विशेषण आहे भवरिपू, की संसार चक्रातनं बाहेर काढणारा, तिथे न ठेवणारा म्हणजे त्याचा शत्रू झाला. असा जो आहे तो आणखीन कसा आहे, संसार सर्प भग्न दर्प केला जेणे. संसार सर्पाचा जो दर्प होता, मी सगळ्यांना चावतो, आणखीन सगळ्यांना त्या विषाच्या ह्याच्यात माझ्याच बरोबर ठेवतो, त्यांना जन्म मरणाच्या चक्रात अडकवतो, हा जो त्याचा अहंकार होता संसार सर्पाचा, तो भग्न केला ज्यांनी, भग्न दर्पू केला जेणे, त्याचा दर्प त्यांनी पूर्णपणे नाहीसा केला, संसार सर्प ज्यांनी नाहीसा केला. असे श्री गुरु आता ह्याच्यानंतर शिष्याशी बोलणार आहेत. ते आपण पुढल्या वेळेस पाहू. 7व्या ओवीपर्यंत आपण पोचलोय. किती गहन आणि खोल असलेलं ज्ञान सहज सोप्या भाषेत माऊली आपण मांडत असता. सगळ्या भगिनींची अशी अवस्था असते की आपल्याला बघावं की आपलं ऐकत राहावं. नाही, खूपच सुंदर सांगितलंय. देहबुद्धी जाण्यासाठी काय हवंय, काय करायला पाहिजे, ते अगदी साध्या शब्दात खूप छान कळलं. पण तरी सुद्धा ध्यानाबद्दल आम्हाला अजून थोडंफार जर सांगितलं तर बरं होईल. ज्ञानाबद्दल म्हणजे कसं? ध्यान ध्यान ध्यान. हो, अरे बापरे, ध्यान काय आहे? ध्यानाच्या बद्दल अट्रॅक्शन फार असतं, त्याच्याबद्दल फार गैरसमज असतात. ध्यान म्हणजे केवळ मनाची एकाग्र अवस्था आहे. जेव्हा वैराग्य येतं तेव्हा ती येऊ शकते. सगळ्यात सोपं उत्तर हे आहे. वैराग्याच्या ह्याच्यात आपण इकडे तिकडे ओढले जातो खूप अगदी विषयांमध्ये, आपली एकाग्रता साधत नाही, म्हणून वैराग्य आवश्यक आहे. थँक्यू, धन्यवाद. खूप छान, खूप सुरेख सांगितलं अगदी. संतांनी सांगितलंय, श्री गुरूंनी सांगितलंय तेच सांगते, त्याच्या पलीकडे मी काही सांगत नाही. बरोबर, पण तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. अगदी सरळ सोप्या भाषेत अगदी कळेल, सामान्य माणसाला कळेल अशी इतकी सुरेख आहे. श्री गुरूंची आज्ञा आहे की पारिभाषिक शब्द वापरायचे नाही. पुन्हा भेटूया. लवकर संपवायचं नाही माऊली, खूप ऐकायचंय अजून. बघूया. रामकृष्ण हरी. नमस्कार करते सगळ्यांना. रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. भेटूया उद्या 4 वाजता. जय श्रीराम. जय श्रीराम.